कळंबोलीमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलंय आणि रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडलेल्या आहेत। कोकणातून येणाऱ्या गाड्या सुद्धा रखडलेल्या आहेत। सध्या मंगलोर एक्सप्रेस गाडी मुंबईला येताना मध्येच अडकली आहे। विनायक पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विनायक, परिस्थिती आता तरी बदलली आहे का? रुळावरचं पाणी ओसरलंय का आणि मंगलोर एक्सप्रेस रवाना झाली आहे का? काय अपडेट्स आहेत? परिस्थिती आहे ती बदललेली नाही, परिस्थिती जैसे ती आहे। आणि मी सध्या इथे उभा आहे, तुम्ही पाहता की या रुळावरती पटरीवरती अजूनही पाणी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे आणि तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इथं पाणी काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र इथं कुठल्याही प्रकारे मशिनरी येऊ शकत नाहीये, JCB पोकलेन इथं आणता येत नाहीये, त्यामुळे त्यांनी फक्त मॅन्युअली हाताने त्यांच्याकडे असलेल्या साहित्याच्या माध्यमातूनच इथं पटरीवरचं पाणी काढलं जातंय, काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे सध्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर अजूनही काही वेळ इथे लागू शकतो, कारण मशिनरीज इथे येऊ शकत नसल्यामुळे त्वरित पटकन इथं पाणी काढण्यासाठी शक्यता इथं नाही आहेत। त्यामुळेच बराच वेळ इथं अजून लागू शकतो। पाणीही अजून कायम आहे, वरून पाणी वरच्या साईडनी पाणी आहे ती पटरीवरती येते। त्यामुळे रेल्वे आपण जर पाहिलं तर 3.5-4 तास झालं मंगलोर एक्सप्रेस आहे इथे रखडलेली आहे। लोक आहेत आता ट्रेनमधून उतरून पायी चालत पटरीवरून आता आपापल्या ठिकाणी जायला लागलेले आहेत, कारण किती वेळ लागेल, अजूनही किती वेळ लागेल कोणत्याही परिस्थितीची यंत्रसामुग्री, कोणत्याही पद्धतीची यंत्रसामुग्रीकडे पोहोचू शकत नाहीये। मॅन्युअली हे सगळं काम करावं लागतंय आणि त्यामुळे आणखी किती वेळ लागेल हे अजून सांगता येत नाहीये। विनायक, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।